तारीख 19 जुलै 2026, ठिकाण लॉर्ड्स, क्रिकेटची पंढरी. त्या दिवशी सगळ्या क्रिकेट जगताचं एका प्लेअरकडे लक्ष लागलेलं. प्लेअरचं नाव रोहित गुरुनाथ शर्मा. ही रोहित शर्माची शेवटची वनडे असेल या चर्चांनी जोर धरला होता. रोहितकडे स्वतःला सिद्ध करण्याची ही शेवटची संधी आहे अशा चर्चा सुरू होत्या आणि त्याच दिवशी रोहित शर्माने सेंचुरी केली. टीम इंडिया रनचेस करत होती. समोर 388 रन्सचं टार्गेट होतं. इंग्लंडचे बॉलर्स खतरनाक बॉलिंग करत होते, पण रोहित टिकला आणि नुसता टिकला नाही तर त्याने बॅटिंग मधून स्टेटमेंट केलं, आपण अजूनही संपलेलो नाही. रोहित शर्माच्या त्या इनिंग नंतर आता त्याची टीम इंडिया मधली जागा वाचणार असंच बोललं जाऊ लागलं. पण त्या इनिंगचा इम्पॅक्ट आत्ता दिसायला लागलाय, कारण रोहितच्या त्या इनिंगमुळे अजित आगरकरची खुर्ची जाऊ शकते अशा बातम्या आहेत. चीफ सिलेक्टर म्हणून खतरनाक करिअर असलेल्या अजित आगरकरची खुर्ची जाऊ शकते का? रोहितचा नाद करणं खरंच अंगलट आलंय का? आणि आगरकर नाहीतर कोण? बीसीसीआयच्या बंद दाराआड नेमकं काय घडतंय पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या वनडे मध्ये रोहित शर्मा स्वस्तात आउट झाला आणि त्याच वेळी बातमी आली, रोहित शर्मा 2027च्या वर्ल्ड कप साठी बीसीसीआयच्या प्लॅन मध्ये नाही. लॉर्ड्स वनडे रोहितची शेवटची वनडे असणार. रोहित शर्मा हा वरच्या लेवलचा प्लेअर, प्रचंड अनुभव, मोठा फॅन बेस आणि 27चा वर्ल्ड कप खेळायचा हे त्याचं स्वप्न. त्यामुळे रोहित वर्ल्ड कपच्या प्लॅन्स मध्ये नाही ही बातमी आली आणि फॅन्स चिडले. बीसीसीआयवर टीका व्हायला लागली. मग बीसीसीआयचे सेक्रेटरी देवजीत सैकिया यांनी स्वतः माध्यमांना सांगितलं, रोहित बद्दल असा कोणताही निर्णय झालेला नाही, तो वर्ल्ड कप साठीच्या स्कीम ऑफ थिंग्स मध्ये आहे. काही दिवस चर्चा झाली, मॅटर थंड झाला. रोहित शर्मा तिकडे लंडन मध्ये शास्त्री साहेबांसोबत चिल करताना दिसला. पण आता या पिक्चर मध्ये नवा ट्विस्ट आल्याची चर्चा आहे. केंद्रस्थानी आहे दैनिक जागरणचा एक रिपोर्ट, ज्यात असं लिहिण्यात आलंय की टीम इंडियाचा चीफ सिलेक्टर अजित आगरकरला आपलं पद सोडावं लागू शकतं. कारण आहे रोहित शर्मा बद्दलचा निर्णय. दैनिक जागरणच्या रिपोर्टनुसार सिलेक्टर्स आणि टीम मॅनेजमेंटला 2027च्या वर्ल्ड कप साठी रोहित शर्मा टीम मध्ये नकोय. त्यांचा भर यंगस्टर्सवर आहे. आता हा निर्णय त्यांनी रोहित शर्माला सुद्धा कळवला होता. एवढंच नाही तर बीसीसीआयच्या एका टॉप ऑफिशियल सोबत सुद्धा बैठक झाली होती आणि त्यालाही या निर्णयाची माहिती देण्यात आली होती. पण दुसऱ्या वनडे मध्ये रोहित शर्मा आउट झाला आणि ही बातमी फुटली. त्यानंतर फॅन्स कडून प्रचंड प्रेशर तयार झालं, इतकं की देवजीत सैकिया यांना या सगळ्या चर्चा फेटाळून लावाव्या लागल्या. यात भर पडली ती 19 जुलैला रोहित शर्माने लॉर्ड्सवर सेंचुरी लावल्यामुळे. कारण ती मॅच टीम इंडियाने हारली असली तरी रोहितने आपली जागा सेफ केली होती. आता दैनिक जागरणच्या रिपोर्टमध्ये काय आहे तर जरी रोहितने सेंचुरी केली असली तरी तो 2027च्या वर्ल्ड कपचा भाग नसेल. त्याच्या जागी यंगस्टरला संधी दिली जाईल यावर सिलेक्टर्स ठाम आहेत. पण त्यांचं म्हणणं आहे की आता बीसीसीआयचे अधिकारी यात मध्यस्थी करतायत, ते सुद्धा सोशल मीडिया प्रेशरमुळे. त्यामुळे सध्या सिलेक्टर्स विरुद्ध बीसीसीआय अधिकारी असं चित्र उभं राहिल्याची चर्चा आहे आणि वातावरण निवळलं नाही तर घाव बसणार आहे चीफ सिलेक्टर अजित आगरकरच्या खुर्चीवर. तर या सगळ्यात अजित आगरकरचा काही संबंध? तर चीफ सिलेक्टर हे पद कोण खेळणार कोण नाही खेळणार हे निर्णय आगरकरच्या कोर्टातून होतात, ज्यात टीमचा कॅप्टन आणि हेड कोचचं मत अर्थात विचारात घेतलं जातं, पण फायनलचे बऱ्याचदा चीफ सिलेक्टरचा असतो. यात बीसीसीआय अधिकारी फार मध्यस्थी करत नाहीत असा अलिखित संकेत आहे, नियम नाही. पण सध्या येत असलेल्या बातम्यांनुसार रोहित शर्माचा विषय ज्या पद्धतीने सिलेक्टर्स कडून हाताळला गेला त्यावर बीसीसीआय नाराज आहे आणि त्यामुळेच कठोर पावलं उचलली जाण्याची शक्यता आहे. जुलै 2023 मध्ये अजित आगरकरची टीम इंडियाचा चीफ सिलेक्टर म्हणून निवड झाली. त्यानंतर 2023चा वर्ल्ड कप, 2 T20 वर्ल्ड कप, एक चॅम्पियन्स ट्रॉफी, एशिया कप अशा मोठ्या टुर्नामेंट्समध्ये टीम इंडियाचा परफॉर्मन्स चांगला राहिला. दुसऱ्या बाजूला रेड बॉल क्रिकेटमध्ये पार टप्पा पडला. होम ग्राउंडवर टीम हारली, छोट्या देशांविरुद्ध सिरीज गमावली. यावरून आगरकरवर टीका व्हायला लागली. मेन टार्गेट गौतम गंभीर होता, पण सुक्यासोबत ओलही जळतच. IPL कोटा, काही प्लेयर्सचा अनुभव कमी असतानाही टीममध्ये परमनंट असणं अशा अनेक गोष्टींची चर्चा झाली. त्याहून जास्त चर्चा अनुभवी प्लेयर्स टीम मध्ये नसण्याची झाली. पण रोहित बद्दलच्या निर्णयामुळे समीकरण जास्त बिघडल्याची चर्चा आहे. मुळात अजित आगरकरचा कार्यकाळ जून 2026 पर्यंतच होता, जो संपलाय. पण त्यानंतर आगरकरला 3 महिन्यांचं एक्सटेन्शन देण्यात आलं, जे सप्टेंबर एंड पर्यंत असेल. त्यामुळे ठिणगी अशा वेळी पडली आहे जेव्हा बीसीसीआयला आगरकरला 2027च्या वर्ल्ड कप पर्यंत कंटिन्यू करायचं की नाही याबद्दल निर्णय घ्यायचा आहे. आता हा निर्णय फक्त रोहित शर्मावरून होईल का? तर नाही. आगरकर समोर शेवटची संधी आहे, ती म्हणजे श्रीलंका टेस्ट सिरीज.
15 ऑगस्ट पासून टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध 2 टेस्ट मॅचची सिरीज खेळणार आहे. या सिरीजमध्ये काय होतं हे टीम इंडिया, गौतम गंभीर आणि अजित आगरकर या सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे. आगरकर आणि कंपनीने सारांश जैन, अकिब नबी यांच्यासारख्या डोमेस्टिक क्रिकेट गाजवलेल्या प्लेयर्सला संधी दिली आहे. अर्थात अनुभवी प्लेयर्स इग्नोर करण्यात आलेत. जर ही सिरीज जिंकली तर टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या रेसमध्ये टिकेल. जर इथे मोठा पराभव झाला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं स्वप्न भंगणार आहे, जे बीसीसीआयला परवडणार नाही. त्यात ऑगस्टच्या शेवटी ही सिरीज संपेल, सप्टेंबरमध्ये अजित आगरकरचा कार्यकाळ संपेल आणि सप्टेंबरमध्येच बीसीसीआयची अॅन्युअल मीटिंग होईल, ज्यात आगरकर बद्दल निर्णय होण्याची शक्यता आहे. आता एक प्रश्न साहजिकच पडतो की फक्त रोहितच्या विरोधात जाण्याचा फटका बसणार का? तर खरा खेळ आहे तो बीसीसीआयवर असलेल्या प्रेशरचा. रोहितने सेंचुरी करूनही तो टीमच्या बाहेर होत असेल तर फॅन्स आणि मीडियाचं प्रेशर प्रचंड वाढू शकतं. त्यात मागच्या 2 ते 3 वर्षात टीम इंडियाच्या अनेक प्लेयर्सने रिटायरमेंट घेतली. कोहली, रोहित, अश्विन, पुजारा आणि आता रहाणे टेस्ट क्रिकेटमधून रिटायर झाले. कुठल्याही प्लेयरला फेअरवेल मॅच मिळाली नाही. लेटेस्ट बातम्यांनुसार मोहम्मद शमीला सुद्धा सिलेक्टर्सकडून सांगण्यात आले की तो आता टीम इंडियाचा भाग नसेल. रहाणे, रोहित, कोहली, शमी प्रत्येक जण कमबॅकसाठी ट्राय करत होता, पण प्रत्येकाचा पत्ता कट झाला. याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट सिलेक्टर्सच्या नाही तर बीसीसीआयच्या इमेजवर आणि काही प्रमाणात आर्थिक गणितांवर सुद्धा झाला. बीसीसीआयच्या नाराजीचं मूळ आहे ते हेच. बरं, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एका प्लेअरबद्दल निर्णय घेतला म्हणून चीफ सिलेक्टरची जागा जाऊ शकते का? 2011-12 टीम इंडिया ऑस्ट्रेलिया सिरीज 4-0 ने हारली होती. मोहिंदर अमरनाथ सिलेक्टर होते. त्यांचं म्हणणं होतं धोनीला कॅप्टन्सीवरून हटवलं जावं. तेव्हा बीसीसीआयचे प्रेसिडेंट होते एन श्रीनिवासन. धोनी चेन्नईचा कॅप्टन, चेन्नईची मालकी श्रीनिवासन यांच्या कंपनीकडे. सगळे डॉट्स जोडले जात होते. श्रीनिवासन यांनी मध्यस्थी केली, धोनीची कॅप्टन्सी वाचली आणि मोहिंदर अमरनाथ यांना आपलं पद सोडावं लागलं. कार्यक्रम धोनीचा करायचा होता, चीफ सिलेक्टरचा झाला. आता आगरकरकडे ट्रॉफीचं रेकॉर्ड, मुंबई लॉबीचा सपोर्ट आहे, पण पर्याय म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मणचं नाव चर्चेत आहे. त्यामुळे डाव घुमण्याची शक्यता जास्त आहे. आणि अर्थात जर डिमांडिंग सीटवर रोहित शर्मा असेल तर गेम कुठेही आणि कसाही फिरू शकतो हे नक्की. तुम्हाला काय वाटतं? अजित आगरकरचं पद जाईल की रोहित शर्माची टीम इंडियामधली जागा? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि क्रिकेटबद्दलचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.